एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि भरपूर पदर आलेली अशी अळूवडी, कुठेही पदर न सुटलेला आणि भरपूर असे लेअर आलेले अशी आपली अळूवडी. दिसायलाही खूप सुंदर झाले, चवीलाही कोथिंबीरच्या वडीसारखी झालेली आहेत. कशी करायची आहे चला बघूयात रेसिपी. चला रेसिपी स्टार्ट करूयात. यात आणलेत मी आळूचे पानं. दिसायला खूप मोठी मोठी आहेत आळूची पानं, किचनवरही मावत नव्हती इतकी मोठी मोठी. त्याचे मी पहिल्यांदा देठं कापून घेतलेली आहेत. आता मी एक एक करून अशी बेसिनमध्ये धुवत आहे. तर ही मोठी मोठी पानं भांड्यात बसत नाहीत म्हणून मी नळाखाली धुवायला घेतलेली आहेत. सगळी पानं मी अशी चोळून धुवून घेतलेली आहेत. आता शेवटचं पान आहे तेही धुवून घेते. आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि कोथिंबीर वाटून घेत आहे. आता इथं 250 ग्राम बेसन, 2 कप तांदळाचं पीठ, 1 ते आपलं वाटण लसूण कोथिंबीरचं, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ हे सगळं मिक्स करून घेत आहे. आता इथं गुळ चिंचेचं पाणी टाकत आहे. हेही मिक्स करून घेत आहे. आता इतपत पातळ करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. आपल्या चमच्यावर चमच्यामधून थोडंसं पडेल खाली इतपत पातळ करायचं आहे. आता मी पान घेत आहे आणि त्याच्यावरचे जे जाड शिरा असतात म्हणजे जाड जे पाण्याचे शिरा असतात ते कट करून मी बेलण्याने असे दाबून घेत आहे. कारण आपल्याला रोल करायला सोपं जाईल आणि त्या आपल्या घशात खवखवणार नाही. त्यामुळे ते जाड शिरा कापून घ्यायचे. आता इथं मी सगळीकडे बेसन लावून घेत आहे. पान मोठं आहे म्हणून मी एकाच पानाचं रोल करत आहे. सगळीकडनं मी बेसन लावून गोल रोल करायचं करते. बघा तुम्ही बघू शकता. तर एकाच पानाचा कसला मोठा आणि जाड रोल झाला आहे बघा. आता मी दुसरं पान घेतलं. दुसऱ्या पानालाही तसंच शिरा काढून कट करून सगळीकडून बेसन लावून घेऊन सगळं रोल बनवला आहे. बघा 2 पानातच माझ्या इतके मोठे आणि जाड जाड रोल झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे वाफलायला ठेवत आहे. आपल्याला आळूवडी वाफून घ्यायची आहे. चाकूने घुसून बघत आहे, चाकूला चिटकलं नाही बेसन, याचा अर्थ आपली आळूवडी वाफून झालेली आहे, उकडून झालेली आहे. आता हे आपल्याला फ्राय घ्यायचे आहे म्हणून मी इथून छोटे छोटे चकल्यासारखे कट करत आहे. तुम्ही बघू शकता आपलं बेसन कुठं चाकूला चिटकत नाही, किती छान कट होत आहेत आणि त्यात भरपूर पडदेही आले दिसत. आता हे मी कडकडीत तेलामध्ये तळत आहे. कोमट तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये किंवा मंद आचेवर तळू नका. तर हे कडकडीत तेलामध्ये तळा. याने काय होणार आहे, आपल्या आळूवडी जास्त तेल शोषली जाणार नाही आणि तेल जास्त ओढलं जाणार नाही, तेलकट जास्त लागणार नाही. त्यामुळे कडकडीत तेलामध्ये आळूवडी तळून घ्या. तर मी कडकडीत तेलात तळलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कशी झाली, किती छान दिसते. तुम्हाला जर ही आळूवडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. काही कमेंट असतील तर ते सांगा. तुम्हाला आळूवडी कशी वाटली किंवा माझी रेसिपी आळूवडीची कशी वाटली ती मला नक्की सांगा. आता ही अशा याप्रमाणे पहिल्या पण मी आळूवड्या तळून घेतल्यात. आता जे उरलेले आळूवड्या आहेत तेही मी तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं कुठंही पदर सुटलेला नाही, अतिशय सुंदर आणि चविष्ट सुंदर झाले.